नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 8वी, विषय भूगोल आणि पाठ आहे भूमी उपयोजन. बाळांनो, आज जो हा पाठ आहे भूमी उपयोजन, तर भूमी उपयोजन म्हणजे काय? तर भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा केला जाणारा वापर. जी जमीन उपलब्ध आहे त्याचा वापर कशा प्रकारे करायचा किंवा कशा प्रकारे केला जातो याबद्दलची माहिती. मग ती जमीन जी आहे ती आपण आपल्या घरासाठी वापरत असू किंवा शहराच्या बाबतीतलं भूमी उपयोजन असेल किंवा देशाच्या बाबतीतलं असेल. म्हणजे या प्रकारचं भूमी उपयोजन जे आहे ते वेगवेगळ्या भागात कशा प्रकारे केलं जातं हे आपण या पाठातून पाहणार आहोत. हे आहे प्रणीतचं घर. हे या प्रणीतच्या घराचं किचन म्हणजे स्वयंपाकघर आहे. हे आहे बाथरूम म्हणजे न्हाणीघर. हा आहे बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली. आणि हा आहे हॉल म्हणजे बैठकीची खोली. मग ह्या घराचं जे रचना बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी या घरामध्ये प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे. बघा, डायनिंग टेबलची जागा ठरलेली आहे, बेडची जागा, पलंगाची जागा ठरलेली आहे, किचनच्या सामानाची जागा ठरलेली आहे. म्हणजे आपण प्रत्येक जण घरामध्ये या गोष्टींची जागा ठरवतो आणि त्यानुसार वावरतो. का आपण करतो असं? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या घरामध्ये व्यवस्थितपणा असावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर वस्तूंची जागा ठरलेली असेल तर आपल्याला घरातील प्रत्येक वस्तू त्या त्या ठिकाणी मिळावी. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीची जागा ही ठरवून ठेवतो. जर समजा आपण ती जागा बदलली, एखाद्या घराची काही वेळेला आपण एखाद्या वस्तूची जागा बदलतो तर काही दिवस आपला गोंधळ उडतो, म्हणजे आपण गोंधळून जातो. आणि प्रत्येक वेळेला काय करतो, पूर्वी वापरत असलेल्या ठिकाणीच आपण गोष्टी शोधायला जातो. म्हणजेच ही नवीन व्यवस्था जी आहे ती अंगवळणी पडण्यास आपल्याला बराच काळ जावा लागतो. म्हणजेच आपण आपल्या घरात जी उपलब्ध जमीन आहे, आपल्या घराची जी भूमी आहे ती विविध व्यवस्थांसाठी वापरतो. जसं तुम्हाला चित्रात दिसतंय, किचन आहे, बेडरूम आहे, बैठकीची खोली आहे, न्हाणीघर आहे. म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांसाठी आपण आपल्या घराची भूमी ही वापरतो. बाळांनो, तुम्हाला इथे स्क्रीनवर काही फलक दिसत आहेत पिवळ्या रंगात. व्यावसायिक, निवासी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, उद्योग, वाहतूक आणि संस्था. आणि त्याच्या खाली काही निवासी स्थळ दिसत आहेत, काही स्थळं दिसत आहेत. बघा, दुकान, बाग, बँक, भांड्यांचा कारखाना, शाळा, बंगला, निवासी इमारत, मॉल, हॉकीचं मैदान, बंदर, विमानतळ, जलतरण, नंतर तलाव, चित्रपटगृह, बॅडमिंटन कोर्ट, इस्पितळ, बस थांबा आणि राखीव वन. आता तुम्ही मला सांगायचंय यापैकी कोणती स्थळं जी आहेत ती कोणकोणत्या फलकात येतील. आता आपण बघूया की कुठलं स्थळ जे आहे ते कुठल्या फलकाखाली जाईल. व्यावसायिक या फलकामध्ये दुकान, बँक, मॉल या गोष्टी येतील. तर निवासी क्षेत्रामध्ये बंगला, निवासी इमारत या गोष्टी येतील. मोकळी जमीन याच्यामध्ये हॉकीचं मैदान, बॅडमिंटन कोर्ट आणि राखीव वन यांचा समावेश होईल. मनोरंजन यामध्ये बाग, जलतरण, चित्रपटगृह या गोष्टींचा समावेश होऊ शकतो. उद्योगामध्ये भांड्यांचा कारखाना
वाहतुकीमध्ये बस थांबा, विमानतळ, संस्थांमध्ये शाळा आणि इस्पितळ या गोष्टींचा समावेश होतो. एखाद्या प्रदेशातील भूमीचा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन होय. भूमी उपयोजन हे विविध प्रकारचे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होत असतं. जसं जसं मानवांच्या गरजांमध्ये वाढ झाली तसा तसा मानवाकडून भूमीचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला. कारण आपण खनिजयुक्त जमिनीमध्ये आपण खाणकाम करतो. मग जमिनीत आढळणारी खनिजे हा भौगोलिक घटक आणि खाणकाम व खनिजांचा मानवाने केलेला वापर ही त्यांच्यातील आंतरक्रिया असते. तसंच सुपीक आणि सपाट जमिनीमध्ये शेती केली जाते. म्हणजे अशा भूमीचं उपयोजन हे शेतीसाठी केलं जातं. आता या भूमी उपयोजनाचे प्रकार कोणते आहेत? तर मुख्य प्रकार आहेत दोन. एक म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरा आहे नागरी भूमी उपयोजन. ग्रामीण भूमी योजनामध्ये बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसते शेत जमीन, पडीक जमीन, वन जमीन, गायरान, माळरान हे प्रकार आहेत. तर नागरी भूमी उपयोजनमध्ये व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजनाची ठिकाणे, मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र यांचा समावेश होतो. आता आपण प्रथम ग्रामीण भूमी उपयोजन बघू. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागामध्ये आढळतात. म्हणजे शेतीवर आधारित किंवा शेतीला सहाय्य करणारे व्यवसाय या प्रदेशामध्ये आपल्याला आढळतात. तसाच एक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय. हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. बघा, तर शेतीतून निघणारे जे कडबा किंवा तण या ज्या गोष्टी आहेत त्या जनावरांना खाद्य म्हणून दिल्या जातात. जनावरांपासून मिळणारे जे शेणखत जे आहे ते शेतीसाठी वापरलं जातं. म्हणजे अशा प्रकारचे अनेक व्यवसाय जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये आपल्याला आढळतात आणि त्यांचा ग्रामीण वस्त्यांच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो. अशा प्रकारच्या ज्या वस्त्या आहेत त्या शेती क्षेत्रालगत किंवा वन क्षेत्रालगत आपल्याला आढळतात. जसं आपण बघितलं की खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती असते, तर किनाऱ्यालगत कोळी लोकांची वस्ती असते. ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये जमीन ही मुबलक प्रमाणात असते. ग्रामीण भागातील लोकसंख्याही दाट नसते, ती विरळ स्वरूपाची असते. ग्रामीण भागामध्ये शहरी भागाच्या तुलनेने निवासी क्षेत्र जे आहे ते विस्ताराने कमी असते. ग्रामीण भूमी उपयोजन आपण बघितलं, त्याच्यामध्ये आपण बघितलं की शेतजमीन, पडीक जमीन, वनजमीन, गायरान आणि माळरान असं वर्गीकरण केलं जातं. शेत जमीन म्हणजे काय? तर प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र त्याला म्हणतात शेत जमीन. अर्थात हे क्षेत्र जे आहे हे शक्यतो वैयक्तिक पातळीवर असतं किंवा वैयक्तिक मालकीचं असतं. जमिनीचा मालकी हक्क आणि शेतीचं प्रकार यानुसार या क्षेत्राचं आणखीन वर्गीकरण करता येतं. पडीक जमीन की पडीक जमीन कशाला म्हणतात? तर काही वेळेला काय होतं, सतत पीक घेतल्याने त्या जमिनीचा कस कमी होतो. म्हणजे जमिनीची उत्पादन क्षमता जी आहे ती कमी होते. मग शेतकरी काय करतात? ठराविक कालावधीसाठी शेती योग्य जमीन जी आहे त्यापैकी काही जमिनीमध्ये शेतकरी पीक घेत नाहीत, ती तशीच ठेवतात. आणि मग जमिनीचा कस वाढवण्यासाठी एक दोन हंगाम जेव्हा ही जमीन शेतकरी वापरत नाहीत तर त्या जमिनीला म्हणतात चालू पड. मग अशा प्रकारे ही जी पडीक जमीन आहे, ही भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारचं भूमी उपयोजनच आहे. वन जमीन, वनांसाठी राखून ठेवलेला
ग्रामीण भागातील जमिनीचा भाग किंवा जमिनीच्या सीमा आखून आरक्षित केलेले वनक्षेत्र म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. या ठिकाणी लाकूड किंवा डिंक, गवत, खेर, त्याच्यानंतर औषधी वनस्पती, मध यासारख्या गोष्टी आपल्याला या वनक्षेत्रांमध्ये प्रामुख्याने मोठे वृक्ष असतात, झाडे असतात, झुडपी असतात, वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात. गायरान गाव किंवा पंचायत किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते त्याला गायरान असं म्हणतात किंवा माळरान असं म्हणतात. या जमिनीवर संपूर्ण गावातल्या गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, इतर पाळीव प्राणी, जनावरे हे चरण्यासाठी सोडली जातात. आता आपण माहिती बघूया नागरी भूमी उपयोजन. मुलांनो, मानवाने अनेक क्षेत्रात प्रगती केली, उद्योगधंदे वाढले आणि त्यामुळे 20व्या शतकात नागरी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी भागातील जमीन जी आहे ती भूमी ती विविध कामासाठी या भूमीचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्यामुळे नागरी भागामध्ये लोकसंख्येची वाढ होते. नागरी भागात लोकसंख्येचे वितरण दाट असते. लोकवस्ती दाटीने वसलेली दिसून येते. नागरी वस्त्यामध्ये भूमी उपयोजन करताना त्याचे खालील प्रकार पडतात. बघा, व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजनाची ठिकाणे व मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. आता आपण या क्षेत्रांविषयी थोडक्यात माहिती बघूया. व्यावसायिक क्षेत्र. शहराचा काही भाग हा केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो. त्याच्यामध्ये दुकानं येतात, बँका किंवा कार्यालये यांचा समावेश जो आहे तो प्रामुख्याने होत असतो आणि याच्यातूनच केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना निर्माण झाली. ज्या ठिकाणी हा व्यावसायिक क्षेत्र असतं त्या ठिकाणी आपल्याला निवासी इमारत किंवा कारखान्याची इमारत ही जवळजवळ नसतेच. हा भाग इथे घेतला जात नाही. तर दुकानं, बँक, कार्यालय ह्यांचा समावेश या व्यावसायिक क्षेत्रामध्ये केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मुंबईतलं फोर्ट आणि दुसरं ते म्हणजे BKC, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ही त्याची अतिशय चांगली अशी उदाहरणं आहेत. आता आपण बघूया निवासी क्षेत्र. निवासी क्षेत्र म्हणजे काय? निवास म्हणजे राहणे. मग ज्या ठिकाणी ज्या जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो त्याला म्हणतात निवासी क्षेत्र. मग त्या ठिकाणी बंगले असतील, बिल्डिंग्स असतील, या सगळ्यांचा समावेश जो आहे हा निवासी क्षेत्रामध्ये केला जातो. या भागामध्ये नागरी भागामध्ये लोकवस्ती जास्त असल्याने लोकसंख्येची घनता जी आहे ती जास्त असते. आता आपण माहिती बघूया वाहतूक सुविधांचे क्षेत्र. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही प्रदेशाचा विकास हा तेथील वाहतूक सुविधांवर अवलंबून असतो. शहरामध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे व्यवसाय असतात. या उद्योगधंद्यातून कारखान्यातून तयार झालेला माल वाहून नेण्यासाठी आणि ग्रामीण भागातील कच्चा माल शहरात आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था अतिशय महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे माणसांसाठी सुद्धा प्रवासी सेवा लागतात. मग ते बस असतील, मेट्रो, मोनो, रेल्वे किंवा खासगी बसेस. मग अशी व्यवस्था करण्यासाठी या वाहतुकीच्या साधनांचा वापर केला जातो आणि त्याच्यासाठी रस्ते,
रेल्वे मार्ग, रेल्वे स्टेशन्स, पेट्रोल पंप, डेपो किंवा वाहनांचा रिपेरिंग करणे, सर्व्हिस सेंटर ज्याला आपण म्हणतो, दुरुस्ती केंद्र, यांची व्यवस्था सुद्धा आवश्यक असते. आणि ह्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत या वाहतूक क्षेत्रात येतात. सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, घटक राज्य आणि केंद्र शासन करते. मग या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटामध्ये येतात. हे क्षेत्र जे आहे ते नागरी भूमी उपयोजनातील महत्वाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. मग याच्यामध्ये कोणत्या सेवा येतात तर रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांचा समावेश जो आहे हे नागरी भूमी उपयोजन क्षेत्रामध्ये होतो किंवा सार्वजनिक सेवांचे क्षेत्र याच्यामध्ये केला जातो. अर्थात ह्या सेवा आहेत त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा जो ताण आहे तो ताण ह्या सेवा दिल्यामुळे कमी होतो. पुढचं जे क्षेत्र आहे ते आहे मनोरंजनाची ठिकाणं. लोकांना आलेला ताण जो आहे, मानसिक ताणतणाव दूर होण्यासाठी ह्याची अत्यंत आवश्यकता असते. म्हणूनच शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग जो आहे हा विशेषतः राखून ठेवलेला असतो. यात प्रामुख्याने जर आपण बघितलं तर मैदाने, बगीचे, जलतरण तलाव ज्याला आपण स्विमिंग पूल म्हणतो, नाट्यगृह, सिनेमागृह या सगळ्यांचा समावेश या मनोरंजनाची ठिकाणे यासाठी केला जातो. मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. काही वेळेला जसं आपण बघितलं की निवासी क्षेत्रांचा अभ्यास केला, मनोरंजन क्षेत्र बघितले, तर काही वेळेला हे जे प्रकार आहेत निवासी क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्र हे एकत्रितरित्या काही भागामध्ये आपल्याला आढळतात. अशा भूमी योजनास मिश्र वापर क्षेत्र असं म्हटलं जातं. नकाशावर अशी क्षेत्र दाखवताना विशेष रंग वापरतात. जसं निवासी क्षेत्रासाठी लाल रंग, व्यावसायिक क्षेत्रासाठी निळा रंग, तर कृषी क्षेत्रासाठी पिवळा आणि वन क्षेत्रासाठी हिरवा रंग. संक्रमण प्रदेश व उपनगरे. नागरी वसाहतींच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश हा संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन हे संमिश्र स्वरूपाचं असतं. या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरी क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली दिसते. या भागाचे काळानुरूप नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात. उदाहरणार्थ जर बघतो आपण ते वांद्रे किंवा भांडूप ही जी आहेत ती मुंबई शहराची उपनगरं आहेत. या ठिकाणी चेंबूर आणि भांडूप मध्ये आजही गावठाण हा जुना लोकवस्तीचा भाग आपल्याला आढळतो. त्या ठिकाणची जी घरं आहेत ती जुन्या पद्धतीची बैठ्या स्वरूपाची आहेत, पण तिथेही आता हळूहळू मोठ्या इमारती उभ्या राहू लागल्या. नियोजित शहरे. इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण सुरू झाले. हे नागरीकरण जे होतं ते सुनियोजित नव्हतं आणि त्यामुळे शहरं जी होती ती अतिशय अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. रोजगाराच्या संधी ज्या होत्या त्या या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आणि म्हणून अनेक गावचे लोक जे होते ते या शहरांमध्ये स्थलांतरित झाले. शहरामध्ये जागेची उपलब्धता हा तर नेहमीचाच प्रश्न असतो. त्यामुळे मर्यादित जमीन आणि भूमी उपयोजनातली विविधता आणि वाढतं जाणारं शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले. ते शहर निर्माण होण्यापूर्वीच
शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास साधला जाऊ लागला. उदाहरण द्यायचं तर सिंगापूर, सेऊल, दक्षिण कोरियामधलं सेऊल, स्वित्झर्लंडमधलं झुरिच, अमेरिकेची संयुक्त संस्थानामधलं वॉशिंग्टन DC, ब्राझिलियामधलं ब्राझील आणि भारतातील चंदीगड ही जी आहेत ही सुनियोजित शहरांची उदाहरणं आहेत. अशा प्रकारची नियोजित शहरं तयार झाल्यामुळे शहरांना व्यवस्थितपणा आला आणि अनेक जे शहरी प्रश्न होते त्या शहरी प्रश्नाची सोडवणूक करता आली. आता आपण माहिती बघूया 7/12चा उतारा. भूमी उपयोजनामध्ये आपण पाहिलं की जमिनीचा वापर कसा केला जातो हे पाहिलं. पण जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते. मग या संदर्भात जी नोंदणी आहे ती नोंदणी सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. महसूल खाते म्हणजे काय तर नागरिकांकडून आणि उद्योगांमधून मिळणारे कर उत्पन्न हाताळणारे आणि त्याबाबतच्या ज्या काही नोंदी आहेत, मालकी हक्काच्या नोंदी, 7/12 नोंदी ठेवणारा जो शासनाचा विभाग आहे त्याला म्हणतात महसूल खाते. महसूल खात्याकडे नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याच्या 7/12 उतारा या कागदपत्रात आपल्याला पाहता येते. 7/12च्या उतार्यामुळे त्या जमिनीवर मालकी हक्क कोणाचा आहे हे आपल्याला समजते. हा उतारा जो आहे हा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे आपल्याला मिळतो. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे आहेत आणि म्हणून त्याला म्हणतात 7/12चा उतारा. हा उतारा जेव्हा असतो तेव्हा हा उतारा वाचल्यानंतर प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला आपण जिथे असू तिथे मिळू शकतो. महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क, त्या जमिनीवर असलेला बोजा, कर्जाचा बोजा, त्याचप्रमाणे शेत जमीन जर एखाद्याला विकलेली असेल तर तिचे हस्तांतरण, त्या जमिनीखालील किती क्षेत्र जे आहे ते पिकाखाली आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश या 7/12 उतार्यामध्ये असतो. गावचा नमुना नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 असं मिळून 7/12 उतारा तयार होतो. आता हा 7/12 उतारा कसा वाचायचा बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा उतारा दिसतो आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे भोग वटादार वर्ग 1 म्हणजे काय तर जमीन ही जी जमीन आहे ती वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते, त्याला म्हणतात भोग वटादार वर्ग 1. आता भोग वटादार वर्ग 2 म्हणजे काय तर सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली जमीन त्याला म्हणतात भोग वटादार वर्ग 2. मग ही जी जमीन असते त्या जमिनीला जर तुम्हाला ती विक्री करायची असेल किंवा तिचं हस्तांतरण करायचं असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते, कारण ती सरकारने दिलेली जमीन असते, त्यामुळे ती विक्री करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला नसतो. भले ती त्या जमिनीची मालक असते, त्याच्या नावावर असेल, परंतु त्याला ती जमीन विकता येत नाही किंवा गहाण ठेवता येत नाही किंवा दान करता येत नाही किंवा ती हस्तांतरणही त्याचं करता येत नाही. त्याखाली एक आकार लावलेला असतो, आकार म्हणजे दर ना, आणि तो आकार जो आहे हा रुपये आणि पैसे यामध्ये दिलेला असतो. आकार म्हणजे काय तर त्या जमिनीवर लावण्यात आलेला कर. इतर हक्क मध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्या त्या नावाची नोंद असते.
आणि त्याचप्रमाणे त्याने घेतलेले कर्ज फिटलेले आहे किंवा नाही हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. आता मिळकत पत्रिकेबद्दल माहिती बघूया की मिळकत पत्रिका म्हणजे काय. मिळकत पत्रिका म्हणजे नागरी वस्तीत असलेल्या मिळकतीची नोंद दर्शविणारा दस्तऐवज. लक्षात ठेवा, 7-12 आपण बघितला तो गावच्या जमिनीचा बघितला. आता मिळकत पत्रिका, त्याला प्रॉपर्टी कार्ड म्हणतात, ते कुठलं असतं तर शहरात जी आपली मिळकत आहे त्याची नोंद दर्शवणारा दस्तऐवज त्याला म्हणतात मिळकत पत्रिका. आणि हा आपल्याला कुठे मिळतो तर हा दस्तऐवज जो आहे तो आपल्याला नगर भूमापन विभागातून मिळू शकतो. आता तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतात बघा, ह्या जे भूमी उपयोजन आहे त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक म्हणजे त्या गावचं हवामान, त्या ठिकाणी असलेली मृदा, उताराचं स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती आणि सरकारी धोरण. तर नागरी भूमी उपयोजनावर फरक करणारे घटक कोणते. भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा आणि सरकारी धोरण. या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, पाय चार्ट. मग तो जर आपण बघितला तर त्याच्यावरून आपल्याला दिसतं की शेती योग्य जमीन जी आहे ती आहे 7.9. बघा इथे दिसतंय शेती योग्य जमीन आहे किती आहे 7.9. हा आपल्या महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजनाचा नकाशा आहे. हा 2010-11चा आहे आणि तुमच्या पुस्तकातला आहे. मग या ठिकाणी नापीक जमीन किती आहे तर नापीक जमीन आहे 8.3%. वनाखाली किती जमीन आहे तर वन लागवडीखाली आपलं क्षेत्र आहे ते म्हणजे 16.9 आणि बिगर शेती क्षेत्र जे आहे ते आहे 10.2. तर बाळांनो, अशा तऱ्हेने आज आपण भूमी उपयोजनाबद्दलची माहिती मिळवलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.